चला म्हणे उलगडूया। टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी। शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी। अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शाळा येत्या 5 डिसेंबर रोजी बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे। पुण्यातील मोर्चाचे नेतृत्व शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर करणार आहेत। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनाची माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवाजी खांडेकर, सुनील जगताप, नंदकुमार सागर, सचिन डिंबळे, के.एस. डोमसे, संग्राम कोंडे देशमुख आदी उपस्थित होते। शिवाजी खांडेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी विषयक अनिर्वायतेच्या निर्णयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होत असलेली अनावश्यक विलंब प्रक्रिया तसेच शिक्षण विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही यामुळे राज्यातील शिक्षक वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। त्यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, संस्था चालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या बैठकीत 5 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। पुण्यातील मोर्चा नवीन जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे। पुणे जिल्ह्यातील 8 ते 10 हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। शिक्षकांच्या टीईटी आणि इतर प्रलंबित मागण्या अनेक वर्ष प्रलंबित राहिल्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये असंतोष तीव्र होत आहे। शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून त्वरित निर्णय घेणे अत्यावश्यक आहे। शासनाकडून याबाबत ठोस भूमिका घेत नाही। शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक घटक आहे। शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षकांचा विश्वास संपादन करावा। मात्र शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन करतील। त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवून मुंबई येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात येईल। त्याचा पहिला टप्पा म्हणून 5 डिसेंबर रोजी राज्यभर शाळा बंद ठेवून जिल्हा मुख्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे। सरकारने टीईटीच्या संदर्भातलं घेतलेलं धोरण हे चुकीचं आहे। टीईटीच्या संदर्भात पुनर्विचार अवलोकन याचिका दाखल केली पाहिजे आणि कायद्यानुसार जिथून टीईटी आम्हाला अपेक्षित आहे 13 पासून ती आम्ही नाकारत नाही, परंतु पूर्वलक्षी प्रभावाने सर्वच शिक्षकांना टीईटी बंधनकारक करणं हे अतिशय अन्यायकारक आणि चुकीचं आहे। या प्रमुख प्रश्नांबरोबरच आमच्या जुन्या पेन्शनचा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे। कारण एकनाथ शिंदे साहेब यांचं सरकार असताना त्या ठिकाणी चर्चेला बोलवलं, समिती नेमली गेली, त्या समितीमध्ये देखील आम्ही आहोत आणि मग समिती नेमून त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही पेन्शन योजनेत सुधारणा करून आपणाला देतो याची अंमलबजावणी केली, परंतु प्रत्यक्षात आज काही ते घडताना दिसत नाही। शिंदे सरकार गेलं, तो विषय संपला, असं होऊ शकतं का? आणि म्हणून आज आम्हाला जुनी पेन्शन जी आहे ती जशीच्या तशीच मिळाली पाहिजे। त्याचबरोबर काही कर्मचारी आमचे 5 पूर्वीचे 20%, 40%, 60% टप्प्यावर आहेत, त्यांना देखील 5 पूर्वीचे नियम जर लागू होत आहेत तर मग त्यांना यातून कसं वगळलं जाऊ शकतं? ते आज रिटायर होत आहेत रिकाम्या हाताने, कुठेतरी शेतावर कामाला जावं लागतंय, हे देखील चुकीचं आहे। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही, शिकवायला मुलांना शिक्षक नाहीत, ऑफिसमध्ये काम करायला लेखनिक नाहीत, प्रयोगशाळेत प्रयोगशाळा सहाय्यक नाही आणि आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची तर 52,000 पदं लॅप्स केलीत। म्हणजे हे काका, मामा, मावशी म्हणणारा घटकच शाळेत नसेल तर या मुलांना विश्वास देणार तिथं कोण असणार आहे? त्यांच्यासाठी आम्ही अग्रणी भूमिका ठेवली आहे। उलट आमचं म्हणणं आहे प्रत्येक शाळेमध्ये एक महिला सेविका आणि पुरुष सेवक तर कंपल्सरी असलाच पाहिजे। आणि अनेक मुलींचे प्रश्न आहेत, अनेक मुली आता शिकू लागलेल्या आहेत, त्याच्यासाठी सरकारने उलट प्रोत्साहन देण्याची गरज आहे।